ओडिसावरून छत्तीसगड मार्गे गडचिरोलीत दाखल झालेल्या 2 रानटी हत्तींनी 30 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात एंट्री केली होती। काही दिवसानंतर हे हत्ती चंद्रपूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत गडचिरोली जिल्ह्यात माघारी वापस गेले होते। पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात या हत्तींनी प्रवेश केल्याने 13 जून शुक्रवार रोजी सावली तालुक्यात ते हत्ती आढळून आलेले आहे। हे हत्ती सिंदेवाही तालुक्यात आगेकूच करीत जाटलापूर मोठा येथील प्रातःविधीस गेलेल्या इसमावर हल्ला करून ठार केल्याची घटना रविवार सकाळच्या सुमारास FDCM वनविभागाअंतर्गत परिसरात उघडकीस आली आहे। मृतक इसमाचे नाव मारुती कवडू मसराम, वय 70 वर्ष, राहणार जाटलापूर असे आहे। 30 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात दाखल झालेले 2 टस्कर हत्तींनी धुमाकूळ घातला होता। वापसीनंतर पुन्हा चंद्रपूर जिल्ह्यात 13 जून रोजी हजेरी लावत सिंदेवाहीत 15 जून रोजी एकाला ठार केले। चंद्रपूर जिल्ह्यात रानटी हत्तीच्या हल्ल्यात ठार झाल्याची ही पहिलीच घटना आहे। त्यामुळे वाघ हल्ल्याच्या घटनेनंतर हत्तीच्या हल्ल्याची घटना उघडकीस आल्याने मानव व वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे। हत्तीच्या एंट्रीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभाग वाघ व हत्तीचा बंदोबस्त करण्यास कुचकामी ठरत असल्याची ओरड जनतेत केली जात आहे। वैनगंगा नदी ओलांडून सावली वनपरिक्षेत्रातील आसोला मेंढा परिसरात आढळून आलेले 2 टस्कर हत्तींनी सिंदेवाही वनपरिक्षेत्र परिसरात प्रवेश करीत सिंदेवाही वनविभाग कार्यालयापासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतर जवळ असलेल्या जाटलापूर मोठा येथील एक इसम सकाळी 6 वाजताच्या सुमारास शौचास गावाबाहेरील परिसरात गेला असता हत्तीने चिरडून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस येताच सिंदेवाहीत खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती वनविभाग व पोलीस विभाग यांना कळताच घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सिंदेवाही शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला। 15 दिवसात टस्कर हत्तीने दुसऱ्यांदा प्रवेश केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गाव परिसरात दहशत निर्माण झाली आहे। तरी वनविभागाने हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमध्ये केली जात आहे।